बघा हेच आम्ही सांगतोय, भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल, ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना. आम्ही विधान भवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत. चुकीचं काय आहे? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये. तो जो कालचा वाद होता, आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य, आणि आज भाजपचं राज्य, ईव्हीएमचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागलाय? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या, आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपर वळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवडी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा. वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका. आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, चला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया. मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही अपेक्षित आहोत, पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झालाय, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल, आणि राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते, भाजपचं सरपंच होता कोणी, हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली. पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब, आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या. तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. हमारी अधिकृत भूमिका यही है कि ये जो वाद निर्माण हुआ है, ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का, महामानव का, उससे निर्माण हुआ है. मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना जरूरी है. यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया, वो मान्य करे. भाजपा की भूमिका है ये मान्य करे, माफी मांगे और उनको बाजू में किया जाए. राहुल गांधी के खिलाफ एफआईआर दर्ज हुई, इस मामले को लेकर कल बिल्कुल ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है. लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ, मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं, मुझे नहीं लगता कोई हम डरते हैं. हम सभी पे दर्ज कीजिए, कोई डरता नहीं है. हमारी मांग यही है कि गृह मंत्री जी इस्तीफा दे, क्योंकि उन्होंने महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया है. ये कार्रवाई अभी हम तो अपेक्षित आज ही कर रहे हैं, लेकिन अधिवेशन कल खत्म हो रहा है. अगर आप देखें तो मंत्रियों को अपने पोर्टफोलियोज भी पता नहीं है, कैसी चल रही सरकार. अगर अभी से ऐसे झगड़े हैं, जो एक डीसीएम है वो मांग रहे हमें नगर विकास दीजिए, हाउसिंग दीजिए, एमएसआरडीसी दीजिए, ये स्वार्थी क्यों बन रहे लोग? जनता की सेवा करें. हुआ है ना आपका 2.5 साल मुख्यमंत्री करके. आदित्य जी, कल देवेंद्र जी ने एक मुद्दा उपस्थित किया भाषण में, कहा कि भारत जोड़ो में नक्सली संगठन जो है वो उसमें शामिल थे और काठमांडू में अभी हाल ही में 15 नवंबर को बैठक हुई. देखिए, मैं आपको एक बात स्पष्ट करना चाहता हूँ, वो ना कांग्रेस पे इल्ज़ाम लगा रहे थे, ना राष्ट्रवादी पे लगा रहे थे, ना किसी पे लगा रहे थे, ना भारत जोड़ो पे लगा रहे थे. वो यही कहना चाहते थे कि पिछले 10 सालों में हो या पिछले 2.5 सालों में हो, केंद्रीय गृह मंत्रालय जो है वो फेलियर हुआ है. क्योंकि अगर ये इतने सारे टेररिस्ट हमारे देश में ऑपरेट कर रहे हैं, बाहर देश में ऑपरेट कर रहे हैं और इनको जानकारी है लेकिन केंद्र के गृह मंत्री को नहीं है, तो इनका आरोप सीधा सीधा केंद्र के गृह मंत्री पे है, ना भारत जोड़ो पे, ना किसी पे है. नुसतं खातायत, बाकी काही नाही. हेच तुम्ही विचार करा ना, आत्तापासून असा स्वार्थीपणा आहे. जे बघा, एक सीएम, 2 डीसीएम, त्याच्यात एक डीसीएम
दादा आहेत, दुसरे दिवशी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री चेहरा तसाच असतो सदैव. ते एवढं स्वार्थीपणा आहे की गृहनिर्माण पण आम्हाला पाहिजे, नगरविकास पण आम्हाला पाहिजे, MSRDC पण आम्हाला पाहिजे. हा स्वार्थीपणा कशाला आहे? झालंय ना, सरकार बनलंय ना, जे काही खातं मिळतंय काम तर करून दाखवा ना, चांगलं काहीतरी करून दाखवा, लोकांची सेवा करा. काठमांडू संदर्भात काय वाटतं का? अहो बघा, काल जे सांगितलं ना की एवढे अतिरेकी देशात फिरतायत आणि एवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं जर तुम्ही खरोखर भाषण जर नीट ऐकलं, कारण मी परत ऐकलं, कारण एवढं डेंजरस लोक जर आपल्यामध्ये फिरत असतील, त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्री हे फेलियर आहेत. ये घबराने की बात नहीं है, ये शर्म महसूस करने की बात है कि अगर कोई इंसान इतने महत्वपूर्ण पद पे आके डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान करे तो ये शर्म महसूस करने की बात है, घबराने की बात नहीं है. आदित्य जी तीन खात्याच्या मंत्रिमंडळाचा हा सर्व पहिला